नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात गुंफण प्रेमाची ही दीर्घ कथा. श्रोते हो, गुंफण प्रेमाची ही दीर्घ कथा एक सिक्वल आहे. आपण आधी जी दीर्घ कथा वाचली होती अनघा लिखिते लिखित भिंतीच्या पलीकडे, ह्या मालिकेचा गुंफण प्रेमाची हा सिक्वल आहे. म्हणजेच भिंतीच्या पलीकडच्याचा पुढचा भाग म्हणजे गुंफण प्रेमाची. भिंतीच्या पलीकडे या कथामालिकेमध्ये रश्मीला दर महिन्याच्या 5 तारखेला पडणाऱ्या एका विशिष्ट स्वप्नाचा उलगडा तिच्या मित्रांनी आयोजित केलेल्या पिकनिकमध्ये झाला. रश्मीचं प्रेम राघववर होतं, पण आईवडिलांनी तिच्यासाठी पार्थची निवड केलेली होती. पार्थ टोरंटोला राहत असला तरी त्याच्यावर भारतीय संस्कार रुजलेले असतात. सुरुवातीला पार्थ रश्मीच्या ग्रुपबरोबर पिकनिकला आला, त्यामुळे सगळेजण नाखुश होतात. पण पार्थ त्याच्या स्वभावानं सर्वांचं मन जिंकतो. रश्मीला सुद्धा तो आवडायला लागतो. नंतर रश्मीचे आईवडील तिचं लग्न राघवशी करून द्यायला तयार होतात. पार्थ सुद्धा मोठ्या मनानं त्यांचं नातं स्वीकारतो, त्यांना मदत करतो. पण त्या एका रहस्यामुळे तिला अनाथाश्रमातून आणलंय हे विदारक सत्य समोर येतं. श्रोते हो, मी तुम्हाला त्या भिंतीच्या पलीकडे काय घडतं हे सांगितलं तर मग सस्पेन्स काहीच राहणार नाही. रश्मीचं ते भयानक स्वप्न, तो तिचा ग्रुप पिकनिकला जातो, तिथलं भीतीदायक वातावरण, रश्मीच्या नशिबी अनाथाश्रम का आला, हे सगळं ऐकण्याची जी मजा आहे ना, ती आत्ता थोडक्यात सांगण्यात नाही आहे. त्यामुळे तुम्ही भिंतीच्या पलीकडे ही कथा मालिका ऐकली नसेल तर प्लीज आधी भिंतीच्या पलीकडे ही मालिका ऐका, म्हणजे तुम्हाला गुंफण प्रेमाची खूप आवडेल. भिंतीच्या पलीकडे ही मालिका ऐकण्यासाठी मी वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्या कथा मालिकेची लिंक देतो. ती मालिका ऐकल्यानंतर गुंफण प्रेमाची ऐकताना तुम्हाला नक्की मजा येईल. भिंतीच्या पलीकडे ही मालिका राघव रश्मीचं लग्न आणि पार्थचं टोरंटोला परत जाणं ह्या टप्प्यावर पोचली होती. आता ऐकूयात पुढचा टप्पा. ऐकत रहा गुंफण प्रेमाची भाग पहिला. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया गुंफण प्रेमाची भाग पहिला. रश्मी जेवण करून आपल्या रूममध्ये झोपायला आली. बऱ्याच वर्षांनंतर आपल्या अस्तित्वाची तिला जाणीव झाली होती. आज कळलं की आपले आईवडील आपल्यावर प्रेम का नाही करत, कारण मी त्यांची मुलगी नाही. जर पार्थ नसता तर बरं झालं ना, आपण टोरंटोला गेलो नाही आणि पार्थ इथे आला फक्त माझ्यासाठी. पार्थ, ज्यांनी माझा नुसता फोटो बघून माझ्यावर प्रेम केलं. आणि राघव, जो प्रेम तर करतो पण संशयही तितकाच घेतो. सिंधुमा म्हणतात की प्रेम करतो तोच संशय घेतो, कारण त्याला प्रेम गमावण्याची भीती असते. आपण जिच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती दूर नको जायला असं वाटत राहतं, म्हणजे राघवचं प्रेमच श्रेष्ठ असावं. आता बाबांची या लग्नाला परवानगी आहे. पार्थच म्हणतो ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. चला आता उद्या सकाळी लवकर उठून राघवच्या म्हणजे माझ्या हक्काच्या घरी न भिता जाते, म्हणजे मला पूर्ण दिवस त्याच्यासोबत घालवता येईल. मधल्या काळात तो थोडा नाराज होता माझ्या गैरवर्तणुकीमुळे. ती नाराजी सुद्धा दूर करायची आहे. त्याच्या मिठीत राहून आयुष्याची सुंदर स्वप्न रंगवायची आहेत. एकांतातले क्षण पुन्हा एकदा अनुभवायचे आहेत. लग्नाआधी असं चोरून भेटायची वेगळीच मजा असते. श्वेता तर तिचे अनुभव सांगून वेळ लावते. श्वेताला शेखर दादा आवडला होता. ती अजून त्याच्याबरोबर घालवलेले क्षण विसरू शकली नाही, म्हणजे शेखर सुमनवर नाही तर श्वेतावर जास्त प्रेम करत असावा. उद्या सगळे जाणार आहेत 11 वाजता नाशिकला रश्मीच्या अस्थि विसर्जन करायला. नंतर पार्थ, त्याचे आईवडील आणि माझे आईवडील भारत भ्रमण करणार आहेत. इथे माझं लग्न झाल्यानंतर ते तिघेही टोरंटोला जातील. मी पार्थला खूप मिस करेन. खूप जीव लावलाय त्याने.
त्याला त्याच्या मनासारखा जोडीदार लवकर मिळू दे रे देवा, म्हणजे मला गिल्टी फील होणार नाही. असा विचार करत करत रश्मी झोपली. रश्मीचे आईवडील स्वप्नाली आणि सर्वेश आपल्या खोलीत उद्याची तयारी करत असतात. पार्थ, त्याचे वडील राजेश आणि आई प्रभा हे गेस्ट रूम मध्ये बोलत बसलेले असतात. राजेश पार्थला म्हणाला, हे बघ पार्थ, आता रश्मीला विसर आणि इथे मी माझ्या मित्रांना सांगतो, ते सुचवतील एखादी चांगली मुलगी. त्याची आई प्रभा म्हणाली, हो पार्थ, राज म्हणतोय ते योग्यच आहे. मला रश्मी अनाथ असली ना तरी चालली असती, पण ती तुझ्यावर नाही ना प्रेम करत. ती त्या मुलगा, काय रे नाव त्याचं, राघव. हां, तर ती राघववर प्रेम करते. आता सर्वेश आणि स्वप्नाली सुद्धा तयार आहेत त्यांच्या लग्नाला. आता त्याच्या घरचे मानतील का नाही यावर सगळं डिपेंड आहे. हे बघ आई, राघव खडच्याने तर तिला सून म्हणून कधीच स्वीकारलेलो आहे. मग बघ बरं, पण आई ती राघवपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करते. तो फक्त तिचा मित्र आहे. आतापर्यंत तिच्यासोबत कोणी नव्हतं म्हणून राघवचा तिला आधार वाटला आणि ती त्याला प्रेम समजतीये बास. अरे पण तिने तसं कबूल केलंय आणि तू भ्रमात आहेस, ती नाही. आय विल प्रूव्ह इट. ओके, ऑल द बेस्ट. यू बोथ आर क्रेझी. आपण उद्या जातोय भारत भ्रमण करायला आणि मग आपण तिघे टोरंटोला. पार्थ डोळे मिचकावत, आपण चौघे टोरंटोला असं म्हणत त्यांच्या रूममधनं बाहेर येतो. स्वतःच्या रूममध्ये जातो. त्याला तो क्षण पुन्हा पुन्हा आठवतो जेव्हा रश्मीनं त्याला किस करत आय लव्ह यू म्हटलं होतं. राघव खाली गेला होता तेव्हा मी तिला अंगारा लावला होता. ती लगेच शांत झाली होती. मग मी तिला पहिलं आणि शेवटचं किस केलं. तिने प्रतिकार नाही केला, उलट तिने प्रतिसाद दिला. तेव्हा तिच्यामध्ये त्या लहान मुलीची आत्मा नव्हती, ती फक्त रश्मी होती. आणि हीच गोष्ट सिद्ध करते की राघव असताना ती माझ्या मिठीत निर्धास्त झालेली होती. विचार करत करत पार्थला झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठतात. ब्रेकफास्टसाठी सगळे 8 वाजता हजर असतात. प्रभा एकदा पुन्हा रश्मीला विचारते, अगं चल आमच्यासोबत, पार्थला कंपनी मिळेल. रश्मी, नाही ना आंटी, मला नाही येता येणार. वाटल्यास तुम्ही त्याला इथे सोडा. नाही, तो आलाय तर निदान भारतभर फिरून तरी येईल ना. बरं मग त्याला विचारतो थांबतोय का. हे पार्थ थांबणार आहे. आव नाव रश्मी, यू एन्जॉय युअर लाईफ. आम्ही भारत फिरून परत जाऊ. ओके आई, मी कॉलेजमध्ये जातीये. मी येईपर्यंत एखाद्या वेळी तुम्ही नसाल. मी आत्ताच पाया पडते. रश्मी सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन निघाली. खूप आनंदात स्कूटी बेफाम चालवत निघाली. इथे सगळे नाश्ता करून तयार होतात. सर्वेश आपल्या मुलीच्या अस्थी घेतात. त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं. पार्थ त्यांना धीर देतो, अहो आपण एक चांगलं कार्य करायला चाललोय, अश्रू नका आणू. ते त्याचं ऐकतात. दोघं जिना उतरून खाली येतात. ड्रायव्हर अर्ध्या तासात येणार असतो. ते सगळेजण हॉलमध्ये बसतात बोलत. आता विषय रश्मीच्याच लग्नाचा. ड्रायव्हरला थोडा वेळ लागतो. तो तासाभराने येतो. त्यांची फोर्स ट्रॅक्स क्रुझर गेट बाहेर पडणार तितक्यात रश्मी परत येते. ती खिडकीजवळ जाते. पार्थ ग्लास खाली करतो. माझं काम झालंय, मी पण येतोय, थांबा. रश्मी भरभर वर जाते. कशी बशी बॅग भरते आणि मोबाईल रूममध्ये विसरून खाली उतरून येते. त्यांची गाडी तिला दिसत नाही. ते गेलेले असतात. तिला रडायला येतं. तेवढ्यात पार्थ BMW तिच्या जवळ आणतो. खाली उतरून तिची बॅग आत ठेवतो. तिला दार उघडून बसायला सांगतो. ती त्याला कडकडून मिठी मारते. तो तिला थोपटतो. तुला वाटलं का की सगळे तुला सोडून गेले? हो, चल बस, वी आर ऑलरेडी लेट. त्या गाडीत नीट बसता आलं नसतं म्हणून सर्वेश अंकल मला म्हणाले की तुम्ही दुसऱ्या गाडीनं या. बाबांनी हा निर्णय चांगला घेतला. मी सगळ्यांच्या बरोबर कम्फर्टेबल नसते. काय झालंय काय? मला प्लीज काही वेळ शांत राहू दे. ओके. तो सीट बेल्ट बांधतो आणि गाडी बाहेर काढतो. मुंबईची वर्दळ वाढलेली असते.
त्यामुळे गाडीचं स्पीड कमी असतो. सर्वेश अंकलची कार त्याला दिसायला लागले, तो त्या कारच्या पाठीमागनं जायला लागतो. रश्मी जरी शांत बसलेली असली तरी तिच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. राघवच्या आईचे शब्द, कोणाचं पाप आहे काय माहिती, वारंवार कानावर आदळत असतात तिच्या. रश्मी अर्धा तास नुसती बाहेर बघत होती. पार्थ शांतपणे ड्राईव्ह करत होता. तसा तो बडबड्या होता, पण रश्मी दुःखी होती. त्याने रश्मीचा हात हातात घेतला. आर यू ओके? तिने नकारार्थी मान डोलावली. टेल मी व्हॉट हॅपन? पार्थ, आय नीड युअर हेल्प. ओके. मला ना स्वतःबद्दलची माहिती मिळवायची. आय डोंट अंडरस्टँड. अरे म्हणजे मी कोण आहे, माझे आई वडील कोण आहे? सर्वेश अंकल अँड स्वप्नाली आंटी इज युअर पेरेंट्स. आय थिंक दिस आयडेंटिटी इज इनफ. नाही नाही, राघवच्या आईवडिलांना माझे आई वडील कोण आहेत हे कळणं गरजेचं आहे. सध्या माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे. त्यांनी लग्नाला नकार दिला आमच्या. तू काही बोललीस का नाही? मी बाहेर उभे राहून ऐकत होते. आत नाही गेले मी, त्यांना माहीतच नव्हतं मी आलेली. पण तू राघवला फोन करून निघाली होतीस ना? हो. मग? पण मी बाहेरच्या बाहेरच आले. राघव नाही का बोलला काही? बोलला ना, मी तुला वेळ आली की सगळं सांगणार आहे. पण आता तू अशीच नाराज राहणार आहेस का हसणार आहेस? थोडा वेळ लागेल रे. रश्मी, तुला बघून मला वाटलं की तू माझ्यासाठी आलीस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी पार्थ. मी फार सेल्फिश वाटते ना रे. नाव इट्स ओके. फक्त त्या लोकांना, म्हणजे आपल्या घरच्यांना कळू देऊ नकोस. ॲटलिस्ट त्यांच्यासमोर तरी तसं शो कर. शो नाही करणार, खरंच वागेन. पार्थ, तू तर म्हणतोस ना रे की गीतेमध्ये सांगितलंय जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मग यात काय चांगलं झालं रे? मी पण वेळ आल्यावर दाखवून देईन. एक तर हे की रश्मी, तू रश्मीच्या अस्थी बरोबर आणल्यास. तू कबूल केलं होतंस की तू व्यवस्थित त्या अस्थींचं विसर्जन करतील, यासाठी तुझं येणं अटळ होतं. बाकीचं नंतर कळेल. ती एकदम चमकली, त्याच्याकडे बघत म्हणाली, अय्या खरंच की? बरं ऐक ना पार्थ, तू माझ्यासाठी किती दिवस थांबशील भारतात? पार्थ गोड हसून म्हणाला, अरे तू म्हणशील तर आयुष्यभर. खरं खरं सांग रे बाबा. आय मीन इट. आजमावून बघ. रश्मी समोर वडिलांच्या कारकडे बघत म्हणाली, अरे हे लोक तिथे का थांबलेत? रश्मी, आता चेहऱ्यावर हसू आण. ओके. सगळे चहा घ्यायला, फ्रेश व्हायला थांबलेले असतात. रश्मी आणि पार्थ सुद्धा गाडी लावून त्यांच्याजवळ येतात. अगं रश्मी, प्लॅन कसा चेंज झाला? ट्रान्सफॉर्मेशन इज द लॉ ऑफ द युनिवर्स. पार्थसाठी, रश्मी म्हणाली. रश्मी आणि पार्थ जवळजवळ बसतात. सर्वेश सगळ्यांसाठी चहा कॉफी ऑर्डर करतात. रश्मी, तू राघवकडे नाश्ता करून आलीस का करायचा आहे नाश्ता? बाबा, आमच्या दोघांसाठी वडापाव सांगा. आय थिंक पार्थनी सुद्धा ब्रेकफास्ट नाही घेतला. आणि अंकल भजी पण सांगा. प्रभा, राजेश आणि स्वप्नाली आनंदानं बघतात. अरे सर्वेश, मग सगळ्यांसाठीच सांग ना. ओके. पण स्वप्नाली, तुला चालेल ना, कारण तू हेल्थ कॉन्शियस दिसतीयस. चालेल रे. बरं झालं रश्मी तू आलीस, नाही तर पार्थ आमच्याबरोबर कंटाळला असता अगदी. पण त्याला खात्री होती बरं का तू येशील. पार्थ आईच्या कानात म्हणतो, टोरॅन्टोला सुद्धा ती येणार. सगळे नाश्ता करून फ्रेश होऊन निघतात. गाडीत बसल्यावर रश्मीचा मूड बऱ्यापैकी चांगला झालेला असतो. अहो रश्मी, आता मूड कसा आहे? मी सगळं विसरायचं ठरवलंय. पहिलं मी कोण आहे ते शोधायचं आहे. कधी कधी आपल्याला भूतकाळात गेल्यावर असं काही कळतं ना की जे वेदनादायक असतं. माणसानं वर्तमानात जगावं आणि भविष्यकाळ उज्ज्वल करावा, कारण तो भूतकाळ बदलता येत नाही. माझा भाऊ आहे ध्रुव देशपांडे, विजेचेच टाईम ट्रॅव्हल प्रोजेक्टवर काम करतोय, पण त्याला सुद्धा त्याचा पास्ट बदलता आलेला नाही. मग तुझं म्हणणं काय आहे? मी स्वतःचा शोध नको घ्यायला? अर्थातच नाही. अरे राघवची आई त्याशिवाय सून म्हणून स्वीकारणार नाही. हे बघ, मला वाटतं त्याने तुला जी जशी आहेस तसं स्वीकारायला पाहिजे. रश्मी, मी काय म्हणतोय त्याचा तू अनर्थ नको काढू.
तू स्वतः विचार कर ना की तू अनाथाश्रमात का होतीस. ते मला कसं माहिती ना पार्थ. ठीक आहे, जर तुझं आणि राघवचं लग्न झालं तर तुम्ही तुमच्या बाळाला अनाथाश्रमात ठेवाल का? किंवा तुझं आणि माझं अरेंज मॅरेज झालं तर आपण असं केलं असतं का? अर्थातच नाही. आपण गरीब असू दे नाही तर श्रीमंत, आपण आपल्या बाळाला दूर करत नाही. पण जेव्हा आई वडील त्या बाळाची जबाबदारी घेणं टाळतात, कारण ते बाळ त्यांना नको असतं, कारण की एक तर त्यांच्या चुकीमुळे ते जन्माला आलेलं असतं किंवा अजून काही कारणं असतात, म्हणून अशी मुलं तिथे असतात. रश्मीच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. रश्मी, अगं हे नुसतं ऐकलंय आणि तुला वाईट वाटलंय, पण याशिवाय तुला अजून कुठलाही शोध लागणार नाही. फार फार तर तुला तुझे पेरेंट्स कळतील, जे आपल्या विश्वात रमले असतील. पण त्यांना भेटून तू जा विचारू शकतेस. बट यू कांट चेंज. जे झालं ते झालं, चॅप्टर क्लोज. पण तरीही मला शोधायचं आहे. पार्थनं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आय एम ऑलवेज विथ यू डिअर. पार्थ, तू काय करायचं ठरवलंयस? म्हणजे एखादी छान मुलगी बघून खूप प्रेम कर तिच्यावर आणि लग्नही कर. मुलगी मी पाहिली आहे, प्रेमही मी करतोय आणि लग्न सुद्धा करणारच आहे. आहे कोणती लकी गर्ल? काही गोष्टी वेळ आल्यावर सांगायच्या, नाही का? हो. काय ग रश्मी, इतका वेळ झाला तू आली नाहीस हे बघून राघवचा एकही फोन नाही आला तुझ्यासाठी? माहिती नाही. बघणार नाही? मी घरी ठेवून आली आहे. आई वडिलांची नाराजगी त्याच्यावर का काढतीयस? तो तर बिचारा नेहमी तुझ्या पाठीची असतो, तुझा एकमेव आधार आहे. तुला आला असेल तर बघ. पार्थ इनकमिंग कॉल चेक करतो, व्हॉट्सअप बघतो. नो, नाही आलेला. रश्मी जीवावर येऊन म्हणते, सोड रे त्याला. पार्थ पटकन विचारतो, तू सोडलंस का? नाही कळत, पण आता माझं लक्ष एकच आहे. बट तू मला भारच दाखवणार आहेस ना, का आधी तुझा शोध? नाही, आधी आपण फिरू, छान एन्जॉय करू, मग शोध घेऊ. पार्थ, तू इथेच का नाही रे सेटल होत? इथे सेटल होऊन करू काय? तू तर राघवशी लग्न करणार आहेस ना, मग थोडीच माझ्याकडे लक्ष जाईल तुझं. आपली मैत्री राघवला चालेल? तू का सारखं सारखं त्याचं नाव घेतोयस? दुसरं काही नाहीच आहे का जगात? दुसरं आहे ना, तू पाहिलं स्थळ. बराच वेळ रश्मी काही बोलत नाही, फक्त बाहेर बघत राहते. राघव असं का बोलला असेल हा विचार तिच्या मनात सतत घोळायला लागतो. आपण तिथे थांबून सगळं क्लिअर करायला हवं होतं का? पण त्यांचं बोलणं ऐकून तिला क्षणभरही तिथे थांबायची इच्छाच राहिली नाही. तिचे डोळे आता अश्रूंनी भरून आले. तिने रुमालानं डोळे पुसले. पार्थनी तिला पाण्याची बाटली दिली. रश्मी खुश आव. रश्मी म्हणत पाणी प्यायली, शांत झाली. पार्थनी परत तिचा हात हातात घेतला. हे बघ, जे तुमचं असतं ते तुमच्या जवळून कोणीही राहू शकत नाही, पण जे दूर जातं ते तुमचं नसतंच ना. सच मेरे यार है, बस वही प्यार है, जिसके बदले में कोई तो प्यार दे, बाकी बेकार है यार मेरे. सच मेरे यार है, बस वही प्यार है. रश्मीला त्याचं ते इंग्लिश ॲक्सेंटमधलं हिंदी गाणं खूप आवडलं. त्याचा अंदाज आवडतो तिला. उदास असताना कसं मनवायचं हे ह्याला चांगलंच येतंय असं तिच्या मनात आलं. अच्छा रश्मी, आता तू एक गाणं म्हण. असं नाही की पासून, पण प्यार किंवा प्रेम हा वर्ड त्याच्यात असायला हवा. बघू, भारतात राहून तुला जास्त गाणी येतात का मला? इट्स चॅलेंज टू मी. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. गाण्याच्या भेंड्या रश्मीनं शेवटी हे गाणं म्हणून जिंकल्या. पार्थ मंदसा हसला. काय हवंय आता माझ्याकडनं सांग. अशी गोष्ट जी माझीच राहील हक्काची, पण आधी मला छान शॉपिंग करू दे. आमेन.
बरं पार्थ, आता मी ड्राईव्ह करते, तू थकला असशील ना? हो थँक्यू डिअर. पार्थ कार साईडला घेतो. रश्मी ड्रायव्हिंग सीटवर बसते, सीट बेल्ट बांधते आणि कार स्टार्ट करते. रश्मी, श्वेताचा सुद्धा फोन नाही इतक्यात आपण आल्यापासून. एकदा आला होता. ती सुमन वहिनीला सेट करण्यात गुंतली आहे. ती अजूनही शेखरचा विचार करते. आय थिंक चैतन्य योग्य होता तिच्यासाठी, पण तिला कुठे कळतंय कोण योग्य कोण अयोग्य. आणि यू? मला पण बहुतेक नाही कळत. व्हॉट अबाउट राघव, चैतन्य आणि शेखर? दे ऑल्सो डोंट नो. सुमन शेखरवर प्रेम करते, चैतन्य श्वेतावर, शेखर पण श्वेतावर, राघव तुझ्यावर, आणि तू माहीत नाही कोणावर करतेस. अनिकेत आणि नची वेगळं येते बरे आहेत. रश्मी ही हसत हसत म्हणाली, तू काय भारतात योग्य जोड्या लावायला आलायस का? नाव आय डोंट अंडरस्टँड. पार्थ, तुला खरंच वाटतं म्हणजे श्वेतानी कुणाबरोबर लग्न करायला हवंय असं तुला वाटतंय? शेखर बरोबर. काही काय, चैतन्य तिच्यावर खूप प्रेम करतो ठीक आहे, पण शेखर आणि श्वेता हे एकमेकांना अनुरूप आहेत. हां, फक्त रुरल टच सोडला तर तो तिला सगळ्या गोष्टींमध्ये खुश ठेवू शकतो. चैतन्याला बरंच आयुष्य घालवावं लागेल तिचं प्रेम मिळवण्यासाठी, कारण ती त्याच्यासाठी बनलेलीच नाही. रश्मी एकदम शांत झाली. तू सुद्धा राघववर प्रेम करतेस, पण त्याचा विश्वास, त्याचं प्रेम पूर्णपणे मिळवायला तुझं आयुष्य जाणार. ते जेव्हा मिळेल तेव्हा तुझ्या सगळ्या इच्छा मिळालेल्या असतील. या दृष्टीनं कधी तू विचार केला आहेस का? कदाचित नाही. नाही, नक्कीच नाही. मी काय करू? विचार कर. तुम्ही जेव्हापासून भेटला तेव्हापासून कुठल्या क्षणाला वाटलं की आपला शोध संपला? त्यांनी मला प्रपोज केल्यानंतर मी खूप दिवसांनी विचार करून त्याला हो म्हटले होते. काय विचार केलास? मी ऐश्वर्य अनुभवलं, पण आईवडिलांचं, बहीण भावांचं प्रेम कधीच नाही मिळालं मला. माझा कोणीच विचार करत नव्हतं. मला वाटलं की आता फक्त एकाच व्यक्तीकडनं मी हक्काच्या प्रेमाची अपेक्षा करू शकते, आणि ती म्हणजे माझा नवरा. आणि जर अरेंज मॅरेज आपण केलं तर मला त्याच्या स्वभावाची काहीच माहिती नसणार. तो जर चांगला नाही निघाला तर मग त्यापेक्षा राघवला आपण कमीत कमी ओळखतो, दिसायला चांगला आहे, घरचे सगळे लोक चांगले आहेत, धडपडे आहे. मग वाटलं आमचा संसार नीट चालेल, आणि आमचा संसार नीट चालेल एवढं तर तो नक्कीच कमवेल. शिवाय तो माझ्यावर प्रेम करतो. मग आता सांग ना, आता या सगळ्या गोष्टी कितपत योग्य ठरल्या? तुला त्याचा स्वभाव कळला, त्याच्या घरचे जरी चांगले असले तरी आज ते तुला स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. पैसे तर तो कमवतो, पण प्रेम किती करतो? रश्मीचं बळ बोलायला काही नव्हतं. ती याच गोष्टींवर विचार करत बसणार म्हणून पार्थ पण शांत झाला. बसल्या बसल्या त्याला झोप लागली. त्यांनी तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. रश्मी विचार करत होती, पार्थची आणि तिची पहिली भेट. तिने त्याला राघव समजून मिठी मारली होती. घरात आल्यावर दार बंद केलं आणि लाईट लावल्यावर कळलं की हा कोणी दुसराच आहे. तेव्हा ती त्याच्यावरच भडकली, त्याला मारायला लागली. तो कोण हे कळल्यावर तिला भीती वाटायला लागली. पार्थ बरोबरचे एक एक क्षण आठवले. पार्थ हँडसम तर आहेच, श्रीमंत आहे, पण डाऊन टू अर्थ आहे, निरागस आहे, प्रेमळ आहे. आपल्या बोलक्या स्वभावाने त्यांनी सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. अगदी मला सुद्धा तो आवडायला लागला. त्या दिवशी त्याला जवळ घेऊन किस केलं. त्याच्या मिठीत विसावंसं वाटलं काही क्षण. राघव कधी आला कळलंच नाही. त्याच्या लक्षात आलं होतं, पण त्या क्षणी मला पार्थचा आधार आणि सहवास हवा होता. राघव माझ्यावर नचीच्या वाढदिवसाच्या दिवशी रागात होता. नंतर माझ्याशी 2 दिवसात ब्रेकअप करणार होता. नंतर भूत बंगल्यातल्या त्या क्षणांना नाकारत होता. बाबांची पार्थ सडेतोड बोलला तेव्हा खरं बाहेर आलं. आज आई बाबा जे रिस्पेक्टनी बोलतात ना, ते पार्थमुळे. ही ट्रिप झाली की शोध घ्यायचा आहे. मग विचार करू राघवची रिलेशनशिप कंटिन्यू करायची का नाही. पार्थची फ्रेंडशिप ठेवायची. खरं तर आईने प्रेम नाही कधी केलं माझ्यावर, पण माझ्यासाठी मुलगा मात्र उत्तम निवडला होता. जसा सख्या आईनं आपल्या लेकीसाठी निवडला असताना तसा. परमेश्वरा, पार्थला खूप सुखी कर, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. आता ते नाशिकमध्ये प्रवेश केलेले असतात. ती वडिलांच्या गाडीला फॉलो करत असते. एका हॉटेलसमोर गाडी थांबते, सगळे खाली उतरतात.
रश्मी पार्थला उठवते. पार्थ, चल आपण पोहोचलोय. पार्थ डोळे चोळत उठतो. रश्मी तू उठर, मी गाडी पार्क करतो. रश्मी स्वतःची बॅग घेतोय आणि आई वडील जिथे असतात तिथे जाऊन उभी राहते. पार्थ आल्यानंतर सगळे आत जातात. 2 रूम बुक केलेल्या असतात. वेळेवर अजून 1 रूम घेतात. फ्रेश होतात, लंच घेतात. नंतर राजेश आणि सर्वेश चौकशी करून येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता योग्य रीतीनं अस्थींचे योग्य विधी पार पाडून विसर्जन करायचं ठरतं. स्वप्नाली म्हणाली, रश्मी, अगं आपल्याला 15-20 दिवस फिरायचं आहे. तू एवढीशी बॅग घेऊन आली? मला वाटलं तुम्ही निघून जाल म्हणून मी पटकन भरली कशी बशी बॅग. ठीक आहे, थोडं शॉपिंग करून घे, वेळ आहे ना. मी येऊ का तू पार्थला घेऊन जातेस? नाही, तू चल, तो थकलाय ग. बरं, प्रभा येते का बघू आणि निघू. प्रभा रूममध्ये झोपलेली असते. पार्थ दार उघडतो. स्वप्नाली तिला विचारते. प्रभा थकलेली असते. ती म्हणते, स्वप्ना, अगं ह्या दोघांना जाऊ देत ना. रश्मी आणि पार्थ बाहेर जातात आणि शॉपिंग करून परत येतात. श्रोते हो, हा होता गुंफण प्रेमाचीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.